नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। आता त्यांना या वाढीव मदतीच्या रूपाने थोडीशी दिलासादायक बातमी मिळाली आहे। 1 आणि 2 सप्टेंबर रोजी राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले। अनेक ठिकाणी पिकांच्या डोक्यावरून पाणी वाहून गेले, तर काही ठिकाणी 2च दिवस शेतात पाणी साचून राहिल्याने पिके पूर्णपणे नष्ट झाली। विशेषतः कपाशीचे पीक भुईसपाट झाले। या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या मनात चिंता निर्माण झाली होती। राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या आणि त्यांना वाढीव मदत देण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयानुसार कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱ्यांना हेक्टरी 13,700 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। उदाहरणार्थ, जर एखाद्या शेतकऱ्याकडे 3 हेक्टर क्षेत्र असेल तर त्याला 40,800 रुपये मिळतील, तर बागायती क्षेत्रातील शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये मदत मिळणार आहे। यंदाच्या अतिवृष्टीमुळे कापूस, तूर, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या पिकांसाठी पीक विमा नुकसान भरपाई मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे, परंतु फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्या संदर्भात अद्याप स्पष्ट धोरण जाहीर करण्यात आलेले नाही। राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या नवीन धोरणानुसार 1 नोव्हेंबर 2023 पासून नुकसान भरपाई अनुदानात वाढ करण्यात आली आहे। या धोरणामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे।